हे स्टुडंट, वेलकम बॅक. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझमच्या बाबतीत शिकणार आहोत. ओके, जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम म्हणजे असा ऑर्गॅनिझम ज्याचा जेनेटिक मटेरियल जो आहे तर तो चेंज केला असेल आर्टिफिशियली इन लॅबोरेटरी कंडिशनमध्ये. म्हणजे त्यांच्यामध्ये जो ऑर्गॅनिझम आहे याच्यामध्ये समजा लॅबोरेटरी कंडिशनला त्याचं जो जेनेटिक सेटअप आहे त्याच्यामध्ये एखादा डिझायरेबल जीन ॲड केला असेल किंवा अपेक्षित गुणधर्म ॲड केला असेल बाय जेनेटिक इंजिनिअरिंग, अशा ऑर्गॅनिझमला जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम म्हणत असतात. ज्याच्यामुळे काय होत असते की एक नवीन कॉम्बिनेशन तयार केलं जात असते जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. मग तो आयदर प्लांट असेल, ॲनिमल असेल, बॅक्टेरिया असेल किंवा व्हायरस जीन असतील. तर असे विशिष्ट प्रकारचे जीन काय केले जाणार आहे, जेनेटिक इंजिनिअरिंगच्या मदतीने लॅबोरेटरीमध्ये काय करणारे आपण ॲड करणारे. ओके, जे ट्रॅडिशनल क्रॉस ब्रीडिंग मेथडद्वारे घडून येत नाही ते या ठिकाणी आपण जेनेटिकली किंवा जेनेटिक इंजिनिअरिंगद्वारे ॲड करू शकतो. म्हणजे ट्रॅडिशनल म्हणजे काय, काही अशा ब्रीडिंग मेथड आहे जसं मेंडलच्या मेथड्स आपल्याला माहिती. या मेंडलच्या मेथडमध्ये आपण ट्रॅडिशनली क्रॉस ब्रीडिंग करत असतो, पण या ठिकाणी त्या ब्रीडिंगमध्ये कोणता अपेक्षित जीन आहे, कोणता डिझायरेबल जीन आहे या गोष्टी आपल्याला माहीत नसतात. मात्र या ठिकाणी कसं असते, जेनेटिकली इंजिनिअरिंग मॉडिफाईड ऑर्गॅनिझम जो असतो तर त्याची जी जीन आहे त्याचे टोटली स्ट्रक्चर आणि फंक्शन हे ऑलरेडी प्री प्लॅनेड असतात. ज्याच्यामुळे ऑर्गॅनिझम हा कोणते अपेक्षित गुणधर्म येणाऱ्या जनरेशनमध्ये शो करू शकतो ते ऑलरेडी माहीत असल्यामुळे या ठिकाणी जे वेगवेगळे प्लांट्स असतील, ॲनिमल्स असतील किंवा एखादे बॅक्टेरिया असतील तर त्यांचा वापर ह्युमन मॅनकाइंडसाठी करण्यासाठी ऑर्गॅनिझम जो आहे तर त्याला जेनेटिकली मॉडिफाईड करत असतात. बघा, न्यू टेक्नॉलॉजी आर यूज टू आर्टिफिशियली डेव्हलप रेजिस्टंट टू ब्राउनिंग इन ॲपल अँड क्रिएट ए न्यू ऑर्गॅनिझम युजिंग सिंथेटिक बायोलॉजी. या ठिकाणी जेनेटिक इंजिनिअरिंग तर जे जेनेटिक इंजिनिअरिंगद्वारे या ठिकाणी जे ॲपल्स वगैरे असतात तर त्यांचा जो कलर आहे ब्राउनिंग कलर तर तो डेव्हलप करण्यासाठी, आर्टिफिशियली डेव्हलप करण्यासाठी या ठिकाणी जेनेटिकल इंजिनिअरिंगचा यूज केला जात असतो. आणि वेगवेगळे ऑर्गॅनिझम जे तर त्यांच्यामध्ये नवीन सेटअप बदल करण्यासाठी आपण या सिंथेटिक बायोलॉजीचा वापर करून ऑर्गॅनिझम जे तर त्यांच्यामध्ये डिझायरेबल चेंजेस घडवून आणत असतो. तर या ठिकाणी काही ॲप्लिकेशन दिलेले आहेत ज्यांचा वापर जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये केला जात असतो. त्याच्यातलं पहिलं या ठिकाणी ॲप्लिकेशन आहे ते म्हणजे ट्रान्सजेनिक प्लांट. ट्रान्सजेनिक प्लांटमध्ये सुद्धा या ठिकाणी आपण जेनेटिक इंजिनिअरिंगचा यूज करणार आहोत. तर बघा, द ह्युमन रेसेस इज व्हेरी डिपेंड ऑन ॲग्रिकल्चर. आपल्याला माहिती आहे की मानवी प्रजाती जी तर मानवी प्रजाती ही जास्त करून कोणावर अवलंबून आहे, शेतीवर अवलंबून आहे. आणि आपल्याला जर या ठिकाणी आपण जर विचार केला तर पॉप्युलेशन एक्सप्लोजन जे तर ते प्रचंड प्रमाणात वाढलेले आणि पॉप्युलेशनचं एक्सप्लोजन प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे प्रत्येक फार्मिंग किंवा क्षेत्र जे तर ते या ठिकाणी काय करणार आहे की ही जी वाढती लोकसंख्या आहे तर या वाढत्या लोकसंख्येला मुबलक प्रमाणात अन्नधान्य कशा प्रकारे प्रोव्हाइड करता येईल याच्यासाठी दिवसेंदिवस जे ॲग्रिकल्चर रिसर्चर आहे किंवा जे सायंटिस्ट आहे तर ते वर्क करत असतात. बघा, सिन्स अर्ली टाईम ह्युमन बिंग ट्राय टू डिस्कवर इम्प्रूव्ह क्वालिटी अँड प्रोडक्टिव्हिटी ऑफ ॲग्रिकल्चरली इम्पॉर्टंट प्लांट. बघा, प्राचीन काळापासनं या ठिकाणी ह्युमन बिंग जो आहे तर तो नवनवीन चांगल्या क्वालिटीचे जे इम्पॉर्टंट प्लांट आहे तर त्यांच्यावर संशोधन करतो आहे. दिस वॉज डन बाय सिलेक्शन अँड ट्रॅडिशनल ब्रीडिंग प्रोसिजर दॅट वेअर पेन्स्टिकिंगली स्लो अँड डिफिकल्ट. या ठिकाणी काय सांगितलं आहे, प्राचीन काळापासनं ह्युमन बिंग जो आहे तर तो वेगवेगळ्या मेथडचा वापर करून अन्नधान्य जे तर ते वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे. ज्याच्यामध्ये ट्रॅडिशनल ब्रीडिंग, सिलेक्शन वगैरे असतील, सिलेक्शन ब्रीडिंग किंवा ट्रॅडिशनल ब्रीडिंग ह्या ज्या वेगवेगळ्या मेथड्स आहे तर ह्या कशा आहेत, पेनस्टेकिंगली याचा अर्थ काय म्हणणार आहे आपण, एक आपण म्हणणार आहे थोड्याशा श्रमदायक आहे, कष्टाच्या क्रियेत समजा, आणि स्लो आहेत म्हणजे यांचा जो रिझल्ट आहे तर तो या ठिकाणी खूप वर्ष लागत असतात तो रिझल्ट येण्यासाठी, आणि डिफिकल्ट पण आहे म्हणजे अवघड पण आहेत लक्षात. म्हणून या ठिकाणी जेनेटिकली ऑर्गॅनिझम जो आहे तर तो मॉडिफाईड करण्यात येत असतो. प्राचीन काळापासून या ठिकाणी ह्युमन बिंग जो आहे तर तो ब्रीडिंग प्रोग्रामचा यूज करतो आहे. ज्याच्यामध्ये वीट असेल, राईस असेल, कॉर्न असेल, पोटॅटो असेल यांच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात ट्रॅडिशनल ब्रीडिंग प्रोग्रामचा यूज केला जात होता. पण रिसेंटली जे प्लांट्स आहे
तर या प्लांट्समध्ये जेनेटिक व्हेरिएशन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि जेनेटिक व्हेरिएशन जे तर ते मॅनकाइंडसाठी बेनिफिशियल ठरते. म्हणजे ह्युमन बिंगसाठी जे जेनेटिक व्हेरिएशन जे प्लांट्समध्ये घडवण्यात आलं आहे तर ते फायदेशीर ठरते. बघा एक महत्त्वाचा शब्द या ठिकाणी सांगितलं आहे, फर्स्ट ट्रान्सजेनिक प्लांट प्रोड्यूस वॉज टोबॅको. सगळ्यात पहिलं जे ट्रान्सजेनिक प्लांट तयार करण्यात आलं होतं तर ते प्लांट कोणतं होतं, टोबॅकोचं होतं, तंबाखू म्हणतो आपण त्याला. मोर दॅन 60 ट्रान्सजेनिक डायकोट प्लांट्स अँड सेव्हरल मोनोकोट्स प्लांट्स लाईक मेज, ऑट्राईस, वीट आर नोन. या ठिकाणी काय सांगितलं की 60पेक्षा जास्त द्विदलीय वनस्पती आणि काही एकदलीय वनस्पती या ठिकाणी आपण म्हणणार आहे की ट्रान्सजेनिक प्लांट्स त्यांचे तयार करण्यात आले. म्हणजे त्यांच्यामध्ये जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट्स जे तर ते तयार करण्यात आले किंवा त्यांच्यामध्ये जेनेटिक सेटअप जो आहे तर तो चेंज करण्यात आलेला आहे. त्याच्यात तुम्हाला सांगितलं मेज असेल, ऑट्राईस असेल, व्हीट असेल, टोमॅटो असेल, सोयाबीन असेल, पोटॅटो असेल, शुगर बीट असणारे, ग्रेप्स, ब्रिंजाल, कॉटन. तर हे वेगवेगळे ट्रान्सजेनिक प्लांटचे तर हे ट्रान्सजेनिक प्लांट कशाच्या मदतीने तयार करण्यात आलेले, जेनेटिक इंजिनिअरिंगच्या मदतीने. आलं लक्षात. बघा ट्रान्सजेनिक प्लांट आर युज्ड फॉर प्रोडक्शन ऑफ नोवेल ड्रग्स, इंटरफेरॉन, एडिबल वॅक्सिन, अँटीबॉडीज, अमिनो ॲसिड, इम्युनोथेरप्टिक ड्रग्स एक्सेट्रा. या ठिकाणी ट्रान्सजेनिक प्लांट जे तर या ट्रान्सजेनिक प्लांटचा वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्स तयार करण्यासाठी इंटरफेरॉन वगैरे असे ड्रग्स असतील, एडिबल वॅक्सिन असतील, खाण्यायोग्य वॅक्सिन असतील, अँटीबॉडीज असतील, अमिनो ॲसिड असेल किंवा इम्युनोथेरप्टिक प्रोडक्ट्स असतील किंवा ड्रग्स असतील. तर जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे असे जे वेगवेगळे औषधं आहेत तर हे सुद्धा तयार करण्यासाठी ट्रान्सजेनिक प्लांटचा वापर केला जात असतो. बघा या ठिकाणी काही जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम जे तर त्यांचे फायदे दिलेले आहे तुम्हाला या ठिकाणी. म्हणजे सिम्पली आपल्याला ट्रान्सजेनिक प्लांट्स पण दिलेले स्टडीला आणि ट्रान्सजेनिक ॲनिमल पण दिलेले. अगोदर आपण या पार्टमध्ये ट्रान्सजेनिक प्लांट्सच्याच बाबतीत शिकणार आहे. तर काही जेनेटिकली मॉडिफाईड फूड किंवा प्लांट्स जे तर त्यांचे फायदे काय आहेत याच्या बाबतीत आपल्याला दिलेलं आहे. याच्यातलं एक ॲप्लिकेशन तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकते. तर पहिलं दिलेलं आहे बघा, इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टन्स. काही असे प्लांट्स असतात या प्लांट्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कीटक असतील किंवा कीड असेल तर यांना रेजिस्ट करण्याची कॅपॅसिटी असते. ओके बघा, इट कॅन help farmer to reduce use of chemical pesticide which reduce the cost of the producing food. या ठिकाणी काय सांगितलंय तुम्हाला, ज्या व्हरायटीमध्ये इन्सेक्ट आणि पेस्ट रेजिस्टन्स कॅपॅसिटी किंवा गुणधर्म आहे अशी व्हरायटी शेतकऱ्याला जे केमिकल पेस्टिसाइड आहे तर ते कमी करण्यासाठी मदत करत असते किंवा त्याचा वापर जो आहे तर तो या ठिकाणी अशा व्हरायटींमध्ये केला जात नाही ज्या व्हरायटींमध्ये ऑलरेडी इन्सेक्ट किंवा पेस्ट रेजिस्टंट जीन आहेत. आलं लक्षात. आणि याच्यामुळे काय होत असते, जे प्रोड्युसिंग फूड आहे तर त्या प्रोड्युसिंग फूडचा खर्चसुद्धा कमी होत असतो. ओके बघा, अ बायोलॉजिकल इन्सेक्टिसाइड फ्रॉम बॅसिलस थोरेंजिन्सिस युज्ड ओव्हर दॅन 30 years. या ठिकाणी काय सांगितलं बघा, एक बायोलॉजिकल बॅक्टेरिया दिलेला आहे तुम्हाला ज्याचं ॲज अ इन्सेक्टिसाइड म्हणून यूज केला जात असतो. इन्सेक्टिसाइड म्हणजे पेस्टिसाइड आपण म्हणणार आहे त्याला कीटकनाशक. तर या ठिकाणी बॅक्टेरिया आहे, अंडरलाईन करू शकता तुम्ही, बॅसिलस थोरेंजिन्सिस. कोणता बॅक्टेरिया आहे, बॅसिलस थोरेंजिन्सिस. त्याचा शॉर्ट फॉर्म यूज केला जात असतो बीटी. ओके, आपण जे कापूस किंवा सोयाबीन घेत असतो तर त्याच्यावर बीटी कॉटन किंवा बीटी सोयाबीन असं लिहिलेलं असतं. त्याच्यामध्ये कोणता बॅक्टेरिया यूज केलेला असतो, बॅसिलस थोरेंजिन्सिस. हा बॅक्टेरियाचा वापर आपण 30 वर्षापेक्षा जास्त काळापासून करत आलेलो आहे. बघा, बीटी कॉटन इज वन ऑफ द बेस्ट ट्रान्सजेनिक प्लांट नोन फॉर इन्सेक्ट रेजिस्टन्स प्रॉपर्टी. हे जे बीटी कॉटन आहे, कॉटन जे कापूस जो आहे तर त्याच्यामध्ये बीटी जीन या ठिकाणी यूज केलेला असतो. आणि बीटी म्हणजे काय, बॅसिलस थोरेंजिन्सिस. तर हा याच्यामध्ये कोणती प्रॉपर्टी असते, इन्सेक्ट रेजिस्टन्स प्रॉपर्टी असते. म्हणजे कीटकांना दूर ठेवण्याची गुणधर्म जे तर ते या बॅसिलस थोरेंजिन्सिस नावाच्या बॅक्टेरियामध्ये कॅपॅसिटी असते. बघा, इन्सेक्ट रेजिस्टन्स प्लांट सर्टन आयदर जीन फ्रॉम बॅसिलस थोरेंजिन्सिस ऑर काउपी ट्रिप्सिन इनहिबिटर जीन. या ठिकाणी आपण इन्सेक्ट रेजिस्ट करण्यासाठी एखादी जर समजा प्लांट घेतलं असेल, त्याला जेनेटिकली मॉडिफाईड करायचं आहे इन्सेक्टला रेजिस्ट करण्यासाठी, म्हणजे त्या दुसऱ्या वनस्पतीवर या ठिकाणी कीटक येऊ नये याच्यासाठी जीन जो आहे तर हा जीन एकतर बॅसिलस थोरेंजिन्सिसचा घेतला जात असतो किंवा काउपी
ट्रिप्सिन इनहिबिटर जीन. काउपी म्हणजे आपण ज्याला म्हणत असतो चवडीच्या ज्या शेंगा असतात त्याला काउपिन म्हणतात. तर याच्यामधनं ट्रिप्सिन इनहिबिटर जीन घेतला जात असतो आणि हा ट्रिप्सिन इनहिबिटर जीन जो आहे तर तो वेगवेगळ्या प्रकारच्या इन्सेक्टला रेजिस्ट करत असतो. बघा आता महत्त्वाची थिंग अंडरलाईन करून घ्या. द जीन कॉल्ड क्रायजीन प्रेझेंट इन बॅसिलस थोरेंजिन्सिस प्रोड्यूस अ प्रोटीन दॅट फॉर्म क्रिस्टलाइन इन्क्लुजन इन अ बॅक्टेरियल स्पोर. या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या, बॅसिलस थोरेंजिन्सिस जो बॅक्टेरिया आहे तर या बॅक्टेरियामध्ये जो जीन प्रेझेंट असतो त्या जीनला म्हणतात क्रायजीन. अंडरलाईन करून घ्या. ओके, क्रायजीन जो आहे तर हा बॅसिलस थोरेंजिन्सिसमध्ये प्रेझेंट असतो आणि या जे बॅसिलस थोरेंजिन्सिसमध्ये एक विशिष्ट प्रकारचं क्रिस्टलाइन प्रोटीन प्रोड्यूस होत असते. क्रिस्टलाइन म्हणजे ज्याला आपण म्हणतो स्फटिक. लक्षात, स्फटिक असं इन्क्लुजन या ठिकाणी तयार होत असते बॅक्टेरियल स्पोरचं. आणि हे इन्क्लुजन ज्यावेळेस एखादा ससेप्टेबल इन्सेक्ट त्या वनस्पतीला खातो, समजा म्हणजे एखादी अशी वनस्पती जिच्यामध्ये बीटी जीन यूज केलेला आहे म्हणजे क्रायजीन यूज केलेला आहे किंवा बीटी बॅक्टेरिया यूज केलेला आहे आणि अशा वनस्पती, समजा एक उदाहरण सांगतो तुम्हाला, कापूस आहे समजा, बीटी कॉटन आहे. अशा बीटी कॉटनला ज्यावेळेस एखादा इन्सेक्ट खाईल, इन्सेक्टनं खाल्ल्यानंतर काय होणार आहे, कॉम्बिनेशन ऑफ हाय pH and enzyme prothrombinase of insect's gut processes them hydrolytically to release the core toxic fragments. इन्सेक्ट जे तर इन्सेक्टचं जो स्टमक आहे तर त्या स्टमकचा pH जो आहे तर तो अल्कलाईन असतो. हाय pH म्हणजे अल्कलाईन pH. लक्षात, आणि हा अल्कलाईन pH असल्यामुळे जे इन्सेक्टच्या पोटामध्ये प्रोटीनेज नावाचं जे एन्झाईम असते जे इनॲक्टिव्ह कंडिशनला असते. लक्षात, इन्सेक्टच्या स्टमकमध्ये किंवा पोटामध्ये जे प्रोटीनेज नावाचं जे एन्झाईम आहे जे इनॲक्टिव्ह कंडिशनला आहे तर ते काय होणार आहे, या ठिकाणी ॲक्टिवेट होऊन जाणार आहे. कशामुळे, बीटीमुळे. लक्षात, आणि हे एन्झाईम ॲक्टिवेट झाल्यामुळं या ठिकाणी काय होणार आहे की एक प्रकारचं टॉक्झिन तयार होणार आहे. कशामध्ये, इन्सेक्टच्या स्टमकमध्ये. आणि टॉक्झिन तयार झाल्यामुळे विदिन मिनिट खाल्ल्यानंतर म्हणजे ते फ्रॅगमेंट्स खाल्ल्यानंतर विदिन मिनिट जो इन्सेक्ट आहे तर त्याचा मिडगट जो आहे तर तो पॅरालाइज होत असतो, म्हणजे निकामा होऊन जात असतो, खराब होऊन जात असतो. आणि ॲट द एंड मिडगट जो आहे तर त्या सेल सगळ्या डिस्ट्रप्शन होत असतात म्हणजे डॅमेज होत असतात आणि इन्सेक्ट जो आहे तर तो मरत असतो. म्हणजे एक सिम्पली या ठिकाणी काय सांगितलं तुम्हाला व्यवस्थित लक्षात घ्या. एक बीटी कॉटनची वनस्पती समजा, त्या बीटी कॉटनच्या वनस्पतीमध्ये एखादा इन्सेक्ट जो आहे तर त्या इन्सेक्टनं काय केलं, त्या वनस्पतीचं पान खाल्लं. आता पानामध्ये कोणते जीन होते, बीटीचे जीन होते, कोणते, क्रायजीन. लक्षात, आणि इन्सेक्ट जो आहे तर इन्सेक्टनं ते पान खाल्ल्यामुळे जे पान शरीरात गेल्यानंतर इन्सेक्टच्या स्टमकचा जो pH आहे तर तो हाय असल्यामुळे इन्सेक्टच्या स्टमकमध्ये असलेलं जे प्रोटीनेज नावाचं एन्झाईम आहे ते ॲक्टिवेट होते. कशामुळे, क्रायजीनमुळे. लक्षात, आणि क्रायजीनमुळे ॲक्टिवेट झाल्यामुळे इन्सेक्टच्या स्टमकमध्ये टॉक्झिन तयार होते. सुरुवातीला इन्सेक्टची डायजेस्टिव्ह सिस्टमला डॅमेज करते आणि कालांतराने पूर्ण इन्सेक्टलाच या ठिकाणी क्रायजीन जो आहे तर तो डॅमेज करत असतो. लक्षात, अशा प्रकारे या ठिकाणी बीटी जीन जो आहे तर त्याचा बॅसिलस थोरेंजिन्सिस बॅक्टेरिया जो आहे तर त्याचा ॲज अ इन्सेक्ट अँड पेस्ट रेजिस्टन्स म्हणून वापर केला जात असतो. कोणता जीन असतो याच्यामध्ये, क्रायजीन. व्यवस्थित लक्षात ठेवायचं. बघा, ही अफेक्टेड ऑन हिज मिडगट अँड फायनली इन्सेक्ट विल डाय. त्याच्यानंतर बघा, बीटी टॉक्झिन इज ऑल्सो इफेक्टिव्ह ऑन ऑर्डर ऑफ लिपिडोप्टेरा, डिप्टेरिया अँड सिलेंट्रेटा किंवा सिलोप्टेरा असं सुद्धा म्हणू शकतो आपण. तर या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या, हे जे बॅसिलस थोरेंजिन्सिसचं टॉक्झिन आहे तर हे ज्या इन्सेक्टच्या दुसऱ्या ऑर्डर आहेत, जसं लिपिडोप्टेरा याच्यामध्ये बटरफ्लाय वगैरे येत असतात, डिप्टेरा याच्यामध्ये तुमचे मॉस्किटो वगैरे किंवा छोटे छोटे जे फ्लायस असतात ते येत असतात आणि कोलिओप्टेरा याच्यामध्ये आपण म्हणणारे जे वेगवेगळे बग्स आहेत तर ते येत असतात. रेड कॉटन बग असेल, मिली बग असेल, तर असे हे जे वेगवेगळे बग्स आहे तर यांना किल करण्यासाठी या बीटी टॉक्झिनचा यूज केला जात असतो. बघा, सिमिलरली द जीन ऑफ अल्फा अमायलेज इनहिबिटर, ज्याला इन शॉर्टली अल्फा ALPV म्हणतात, हॅज बीन आयसोलेटेड फ्रॉम ॲडोझुकी बीन दॅट इज फॅजिओलस वल्गॅरिस अँड
transferred to tobacco, and this gene work against the pest like Jobrate, Septiculus and Collapstus चायनेन्सिस. या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, जी ॲडिझुकी बीन आहे, ज्याला फॅजिओला वल्गॅरिस म्हणतात, ही रानशेंग असं सुद्धा म्हणत असतात याला. जसे आपल्या आपण म्हणत असतो त्याला शेंगा असतात बघा याच्या चवडीच्या, त्याचप्रमाणे या ठिकाणी ही सुद्धा एक शेंगचा प्रकार आहे फॅजिओलस वल्गॅरिस. तर याच्यामधलं या ठिकाणी जीन काढला जातो. कोणता जीन काढला जातो? अल्फा अमायलेज इनहिबिटर. कशामधनं? या ॲडिझुकी बीनमधनं. आलं लक्षात? त्याचं सायंटिफिक नेम काय आहे? फॅजिओलस वल्गॅरिस. याच्यामधनं अल्फा अमायलेज इनहिबिटर नावाचा जीन काढला जातो आणि हा जीन कशात ट्रान्सफर केला जातो आहे? टोबॅकोमध्ये. टोबॅकोमध्ये ट्रान्सफर केल्यानंतर टोबॅकोमध्ये हा जीन काय फंक्शन करतो आहे? कोणत्या पेस्टला रेजिस्ट करतो आहे? जेब्रोट, सबक्युटस अँड कॅलोसोब्रस चायनेसिस. कॅलोसोब्रस चायनेसिस आणि जेब्रोट सबक्युटस नावाची जी दोन इन्सेक्ट आहे, तर या इन्सेक्टला रेजिस्ट करण्याचं काम कोणता जीन करतोय? अल्फा अमायलेज इनहिबिटर. कशामध्ये असतो हा? बीनमध्ये असतो. कोणती बीन सांगितली तुम्हाला? फॅजिओलस वल्गॅरिस. आलं लक्षात? कशात ट्रान्सफर करतात याला? टोबॅकोमध्ये. मग टोबॅकोवर जे पेस्ट अटॅक करतात, तर त्या पेस्टला रेजिस्ट करण्यासाठी दोन पेस्ट सांगितले या ठिकाणी, जोब्रेट सबफेसिक्युटस आणि कॅलोसोप्ट्रस चायनेसिस. आलं लक्षात? हे दोन व्यवस्थित लक्षात ठेवायचे. तुम्हाला या ठिकाणी जीनचं इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टन्समध्ये दोन वाक्य तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं. एक म्हणजे बॅसिलस थोरेंजिन्सिस. बॅसिलस थोरेंजिन्सिसचा वापर जास्त करून कॉटनमध्ये केला जातो आणि त्याचा जीन कोणता असतो? क्रायजीन. ओके. आणि दुसरा या ठिकाणी तुम्हाला सांगितलं आहे बघा, फॅजिओलस वल्गॅरिस जी बीन आहे, तर तिच्यामधनं कोणत्या जीनचा वापर केला जात असतो? अल्फा अमायलेज इनहिबिटर, ज्याचा शॉर्ट फॉर्म आहे बघा अल्फा एल पी व्ही. आलं लक्षात? अल्फा एल म्हणजे अमायलेज, सॉरी अल्फा अल्फा पी व्ही. AI म्हणजे अमायलेज इनहिबिटर आणि पी व्ही म्हणजे फॅजिओलस वल्गॅरिस. ओके, थोडंसं करेक्शन करून घ्या या ठिकाणी. AL नाही, ते AI आहे. ओके. त्याच्यानंतर या ठिकाणी काही इम्प्रूव्ड न्यूट्रिशनल क्वालिटी या ठिकाणी इन्क्रीज करण्यासाठी सुद्धा बायोटेक्नॉलॉजीचा यूज केला जात असतो आणि ऑर्गॅनिझम जो आहे तर त्याला जेनेटिकली मॉडिफाईड केलं जात असते. बघा या ठिकाणी लक्षात घ्या, इम्प्रूव्ह न्यूट्रिशनल क्वालिटी म्हणजे बायोफोर्टिफिकेशन ज्याला म्हणत असतो आपण. न्यूट्रिशनल व्हॅल्यू इन्क्रीज करण्यासाठी बायोफोर्टिफिकेशनचा वापर केला जात असतो. म्हणजे काही ट्रान्सजेनिक प्लांट असे असतात की जे फूड आणि न्यूट्रॅसिटिकल या ठिकाणी इन्क्रीज करण्यासाठी ट्रान्सजेनिक प्लांटचा यूज केला जात असतो. म्हणजे अन्नधान्य वाढवण्यासाठी आणि त्या अन्नाची पौष्टिकता वाढवण्यासाठी. न्यूट्रॅसिटिकल म्हणजे काय? पौष्टिकता, पोषक तत्व वाढवण्यासाठी सुद्धा बायोफोर्टिफिकेशनचा यूज केला जात असतो. आणि ते सुद्धा ॲप्लिकेशन जे तर ते जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम म्हणजे बायोटेक्नॉलॉजीमध्ये येत असते. बघा, 4 billions of people in a developing country, rice is the main items in their diets because rice does not contain many essential nutrients. Malnutrition is a very common in this country. बघा या ठिकाणी तुम्हाला काय सांगितले? मिलियन्स ऑफ पीपल जे डेव्हलपिंग कंट्रीज म्हणजे ज्या विकसित देश आहेत, तर या विकसित देशांमध्ये मिलियन्स ऑफ पीपल जे तर त्यांचा जो कॉमन डाईट आहे तर तो काय असतो? राईस असतो. म्हणजे कोणीही त्या ठिकाणी राईस जो आहे तर त्याचं या ठिकाणी अन्न म्हणून वापर करत असतो. पण या ठिकाणी काय सांगितलं आहे की राईस जो आहे तर राईसमध्ये जे महत्त्वाचे न्यूट्रियंट्स आहे ते नसतात. आलं लक्षात? आणि राईट्समध्ये महत्त्वाचे न्यूट्रियंट नसल्यामुळे या डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये मेनी पीपल्स जे तर ते कोणता प्रॉब्लेम फेस करत असतात? मालन्यूट्रिशन म्हणजे कुपोषण. आलं लक्षात? कुपोषणाचे प्रॉब्लेम जे तर या कंट्रीजमध्ये या ठिकाणी जास्त पाहायला मिळतं. कारण सगळ्यात स्वस्त खायची वस्तू म्हटलं अन्नधान्यामध्ये तर ती काय असते? राईस असते. पण राईसमध्ये सगळे गुणधर्म असतात का? नाही. म्हणून बघा, स्पेशली ब्लाइंडनेस दॅट रिझल्ट फ्रॉम लॅक ऑफ व्हायटामिन्स ए. दिस व्हायटामिन्स इज अबंडंट इन मिल्क अँड इन व्हेजिटेबल्स सच ॲज कॅरट विच मोस्ट ऑफ पुअर पीपल ऑफ वर्ल्ड कॅन नॉट अफोर्ड. या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या, राईस जो आहे
तर राईसमध्ये या ठिकाणी सगळे न्यूट्रिएंट नसतात. आणि विशेष म्हणजे काय सांगितलंय की ही जी मिलियन्स ऑफ पीपल आहे, तर या मिलियन्स ऑफ पीपलला या ठिकाणी फक्त राईस खाल्ल्यानं इतर जे न्यूट्रिएंट्स आहे ते मिळत नाही. त्याच्यातलं एक न्यूट्रिएंट या ठिकाणी सांगितलंय बघा, व्हायटामिन ए. व्हायटामिन एचा कमतरतेमुळे कोणता आजार होत असतो? ब्लाइंडनेस, कलर ब्लाइंडनेस वगैरे तुम्ही ऐकलं असेल, लक्षात. रात आंधळेपणा किंवा आंधळेपणा म्हणत असतो आपण. तर हे कशामुळे होत असते? व्हायटामिन एचा कमतरतेमुळे. अंडरलाईन करून घ्या. ओके. मग या ठिकाणी काय सांगितलंय तुम्हाला की व्हायटामिन ए कशामध्ये जास्त असते? मिल्कमध्ये असते, व्हेजिटेबल्समध्ये असते, कॅरटमध्ये असते. आता हे जे सगळ्या गोष्टी, आता एखादा भिकारी आहे समजा, त्या भिकारीला रोज 2 लिटर 3 लिटर मिल्क भेटू शकते का? किंवा त्याला व्हेजिटेबल वेगवेगळे खायला भेटतील का? नाही. ऑलरेडी तो भिकारी आणि त्याला या गोष्टी कुठून भेटणार आहेत? लक्षात. मग या ठिकाणी काय म्हणलं आहे तुम्हाला की काही अशा डेव्हलपिंग कंट्री, विकसित अशी राष्ट्र आहे की ज्यांच्यामध्ये फक्त राईसचं सेवन केलं जाते. राईसचं सेवन केल्यामुळे काय होते की त्यांना जे इम्पॉर्टंट न्यूट्रिशनल आहे तर ते मिळत नाही, ज्याच्यामुळे काही लोकांमध्ये विटॅमिन एची कमतरता असते. आणि विटॅमिन एची कमतरता असल्यामुळे त्या लोकांमध्ये ब्लाइंडनेस बघायला भेटत असते आपल्याला. लक्षात. कारण हे जे लोक आहे प्युअर पीपल्स म्हणजे गरीब लोक, तर हे वेगवेगळं त्या ठिकाणी फूड खरेदी करू शकत नाही, मिल्क खरेदी करू शकत नाही, व्हेजिटेबल खरेदी करू शकत नाही किंवा कॅरेट खरेदी करू शकत नाही. त्याच्यामुळे टू सॉल्व दिस प्रॉब्लेम, स्विच रिसर्चर क्रिएट ट्रान्सजेनिक राईस, दॅट इज गोल्डन राईस, अँड ट्रान्सजेनिक मस्टार्ड, दॅट इज गोल्डन मस्टार्ड व्हरायटी दॅट आर हायली इन व्हायटामिन्स ए. म्हणून या ठिकाणी काय सांगितलं, हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी म्हणजे प्रत्येक व्यक्तीला विटॅमिन एची कमतरता भरून करण्यासाठी स्वित्झर्लंडचा या ठिकाणी सायंटिस्टनं ट्रान्सजेनिक राईस तयार केला आहे आणि ट्रान्सजेनिक मस्टार्ड तयार केली. म्हणजे ट्रान्सजेनिक राईस ज्याला गोल्डन राईस म्हटले आणि ट्रान्सजेनिक मस्टार्ड जिथेला सुद्धा गोल्डन मस्टार्ड म्हणले. मस्टार्ड म्हणजे मोहरी, राईस म्हणजे तुम्हाला माहिती आहे तांदूळ, ज्याच्यामध्ये काय असणार आहे? व्हायटॅमिन ए. म्हणजे असे लोक जे फक्त राईसवर जगत आहेत, तर त्या राईसवर जगणाऱ्या लोकांना व्हायटामिन एची कमतरता भरून काढण्यासाठी ते फक्त राईसच खाणार आहेत ना, त्याच्यापेक्षा त्यांनी गोल्डन राईस खावं. गोल्डन राईस खाल्ल्यामुळे काय होणार आहे? त्यांना ऑलरेडी व्हायटामिन एसाठी इतर खर्च करावा लागणार नाही. म्हणजे त्यांना इतर व्हेजिटेबल, कॅरेट किंवा फ्रुट्सवर अवलंबून राहण्याची गरज नाही. त्यांना डायरेक्टली कशातनं भेटेल या ठिकाणी व्हायटामिन ए? राईसमधनं. कोणत्या राईसमधनं? व्हायटामिन ए हा जो घटक आहे कोणत्या राईसमधनं भेटत असतो? गोल्डन राईस. लक्षात, व्यवस्थित लक्षात घ्या, हे गोल्डन पॉईंट्स आहेत बघा. तर गोल्डन कलर इज ड्यू टू व्हायटामिन ए. हे जे राईस किंवा मस्टार्ड आहे, मोहरी म्हणतो आपण त्याला, तर यांना गोल्डन कलर कशामुळे आलेला आहे? ड्यू टू प्रेझेन्स ऑफ व्हायटामिन ए. विटॅमिन ए त्याच्यामध्ये प्रेझेंट असल्यामुळे ही जी राईस आहे तर हिला गोल्डन कलर आलेला आहे. दे होप दॅट राईस इफ ग्रोन अँड इटन इन अ डेव्हलपिंग कंट्री would reduce the disease associated with vitamin A deficiency, that is VAD. म्हणजेच काय सांगितले, ज्या देशांमध्ये या गोल्डन राईसचं सेवन केलं जाईल किंवा ज्या देशांमध्ये हा गोल्डन राईस शेतीमध्ये त्या ठिकाणी ॲज अ इन्कम सोर्स म्हणून पाहिला जाईल, अशा देशांमध्ये विटॅमिन एच्या कमतरतेमुळे होणारे जे आजार आहे तर ते काय होणार आहे? कमी होणार आहे. त्यांची डिफिशियन्सी जी तर ती कमी होणार आहे. आणि या ठिकाणी एक शॉर्ट फॉर्म यूज केला आहे तुम्हाला बघा, वॅड. वॅड म्हणजे काय? व्हायटामिन ए डिफिशियन्सी. अंडरलाईन करून घ्या त्याला सुद्धा. इम्प्रूव्ह इन ऑइल कंटेंट अँड ऑइल क्वालिटी ऑफ ऑइल क्रॉप लाईक सोयाबीन, ऑइल पाल्म, रॅपसीड अँड सनफ्लावर हॅव बीन अचिव्ड बाय ट्रान्सफर ऑफ आर्बेडॉप्सिस जीन. या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या, काही अशा वनस्पती तर त्या वनस्पतींमध्ये बायोफोर्टिफिकेशन किंवा त्यांचं न्यूट्रिशनल क्वालिटी इन्क्रीज करण्यासाठी विशिष्ट प्रकारचा जीन इन्सर्टेड करतात. पूर्ण वाक्य अंडरलाईन करून घ्या. कोणता जीन सांगतोय मी तुम्हाला? ॲरिबेडॉप्सिस जीन. ॲरिबेडॉप्सिस जीन जो आहे तर तो ॲरिबेडॉप्सिस थलियाना नावाची जी वनस्पती डायग्राममध्ये पाहू शकतात, दिस इज अन ॲरिबेडॉप्सिस थलियाना. लक्षात, ही जी वनस्पती आहे या वनस्पतींमधनं कोणता जीन काढला जात असतो? ॲरिबेडॉप्सिस जीन. हा ॲरिबेडॉप्सिस जीन जो आहे तर तो ज्या तेल बिया किंवा तेल वनस्पती, ज्या वनस्पतींपासून तेल काढलं जात असते अशा वनस्पतींमध्ये इन्सर्ट केला जातो. आता तेल कशापासून भेटते आपल्याला? सोयाबीन असेल, ऑइल पाल्म असेल, रॅपसीड असेल किंवा सनफ्लावर असेल. लक्षात, तर यांच्यामध्ये या ठिकाणी ॲरिबेडॉप्सिस जीन जो आहे तर तो इन्सर्टेड करून
त्यांची जी ऑइल कंटेंटची क्वालिटी जी तर ती इन्क्रीज केली जात असते. हे पण महत्त्वाचा शब्द आहे, व्यवस्थित लक्षात घ्यायचं. मल्टिपल चॉईसमध्ये असे प्रश्न विचारले जात असतात. त्याच्यानंतर बघा, आयर्न डिफिशियन्सी इज ऑल्सो सिरियस न्यूट्रिशनल प्रॉब्लेम अफेक्टिंग ॲन एस्टिमेटेड 30% ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन. बघा या ठिकाणी काय सांगितलं आहे तुम्हाला, जगातल्या 30% लोकांमध्ये किंवा लोकसंख्येमध्ये, जगातल्या 30% लोकसंख्यांमध्ये आयर्नची डिफिशियन्सी असते, म्हणजे लोहाची कमतरता असते. मग ही लोहाची कमतरता कशामुळे भरली जात असते याच्या बाबतीत आपण या ठिकाणी पाहणार आहे. फॉर प्रोडक्शन ऑफ ट्रान्सजेनिक क्रॉप दॅट विल प्रोड्यूस फूड रिच इन आयर्न अँड आयर्न स्टोरेज प्रोटीन दॅट इज फेरेटिन्स इज टार्गेटेड. बघा या ठिकाणी काय सांगितलं आहे तुम्हाला, लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याला ट्रान्सजेनिक क्रॉप तयार करायचे आणि हे ट्रान्सजेनिक क्रॉप ज्याच्यामध्ये मुबलक प्रमाणात काय असणारे, आयर्न असणारे आणि आयर्न स्टोर करून ठेवणारं प्रोटीन असणारे. आयर्न स्टोरेज करणाऱ्या प्रोटीनचं नाव आहे बघा फेरेटिन. लक्षात, व्यवस्थित लक्षात घ्या, अंडरलाईन करून घ्यायला सुद्धा, हा सुद्धा महत्त्वाचा वर्ड आहे की ज्या लोकांमध्ये आयर्नची डिफिशियन्सी असते तर त्या लोकांमध्ये आयर्न स्टोरिंग प्रोटीनची कमतरता असते, ज्याला म्हणतात फेरेटिन. लक्षात, मग हे फेरेटिन जो आहे तर याचा जीन या ठिकाणी तयार केला जाणार आहे आणि तो जीन एखाद्या प्लांटमध्ये इन्सर्टेड केला जाणार आणि त्या प्लांटमध्ये या ठिकाणी आयर्नची जी कमतरता आहे तर ती भरून काढली जाणार आहे, ज्याच्यामुळे त्या प्लांटला सेवन केल्यानंतर किंवा त्या प्लांटचे सीड असतील ते सेवन केल्यानंतर व्यक्ती जो आहे तर त्याच्यामध्ये आयर्नची डिफिशियन्सी उद्भवणार नाही. बघा, फेरेटिन इज फाउंड इन मेनी ॲनिमल, प्लांट अँड बॅक्टेरिया. फेरेटिन हा जो प्रोटीन आहे, लक्षात, ब्लड प्रोटीन आहे हा, तर हा वनस्पतींमध्ये पण आढळून येतो, प्राण्यांमध्ये पण आढळून येतो आणि बॅक्टेरियामध्ये पण आढळून येत असतो. द जीन फॉर फेरेटिन प्रोटीन आयसोलेटेड फ्रॉम सोयाबीन अँड फेजिओलस हॅव बीन ट्रान्सफरेड टू राईस. व्यवस्थित लक्षात घ्या, फेरेटिन प्रोटीन जो आहे तर फेरेटिन प्रोटीनचा जीन कशामधनं काढण्यात आलेला आहे, सोयाबीन आणि फॅजिओलस. सोयाबीन आपल्याला माहिती आहे, फॅजिओलस तुम्हाला मगाशीच सांगितलं मी या ठिकाणी, ज्याला आपण म्हणत असतो शेंगा, चवळीच्या शेंगा म्हणू आपण. तर यांच्यामधनं कोणत्या प्रोटीनचा जीन काढला जातोय, फेरेटिन प्रोटीनचा. लक्षात, आणि हा फेरेटिन प्रोटीनचा जीन पुन्हा कशात इन्सर्टेड केलेला आहे, राईसमध्ये. मग राईसमध्ये या ठिकाणी इन्सर्ट केला आहे. तर बघा, आता बघा तुम्ही, एखाद्या व्यक्तीला व्हायटामिन ए किंवा लोहाची कमतरता आहे तर तो या ठिकाणी व्हायटामिन ए असलेले घटक त्या ठिकाणी खाऊ शकत नाही, व्हेजिटेबल फ्रूट्स किंवा कॅरेट खाऊ शकत नाही. किंवा या ठिकाणी आपण म्हणणारे वेगवेगळे प्रोटीनची कमतरता आहे, ते प्रोटीन्स त्याला मिळत नसेल पण त्याला राईस मिळू शकते. मग असा राईस तयार करायचं ज्याच्यामध्ये व्हायटामिन ए पण आहे आणि फेरेटिन नावाचं या ठिकाणी आयर्नयुक्त प्रोटीन पण आहे. तर अशा वेळेस त्या राईसमध्ये डबल बेनिफिट असतात आणि डबल बेनिफिट असल्यामुळे एकाच गोष्टीमध्ये दोन थिंग्स मिळत असतील तर आपण एकच गोष्ट घेणार आहे ना. लक्षात, तसा राईस या ठिकाणी जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट्समध्ये तयार केला जात असतो. ओके, या ठिकाणी काही एक्झाम्पल दिलेले, वेगवेगळे त्यांचे न्यूट्रिशनल घटक दिलेले, कशासाठी फायदेशीर आहेत ते, कोणत्या क्रॉपमध्ये असतात आणि त्यांच्यामध्ये यूज केलेले ट्रान्सजीन यांच्या बाबतीत सुद्धा दिलेला आहे तुम्हाला. मे बी काही वेळेस तुम्हाला असतो बघा, जोड्या लावा म्हणतो आपण त्याला, त्याच्यामध्ये असे प्रश्न विचारले जात असतात. तर बघा, प्रोव्हिटॅमिन ए, प्रोव्हिटॅमिन ए जे तर हे एक अँटीऑक्सिडंट आहे जे राईसमध्ये असते. लक्षात, जे आपण म्हणणारे तांदूळ जो आहे तर त्याच्यामध्ये या ठिकाणी प्रोव्हिटॅमिन ए जे तर त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट जो आहे तर तो या ठिकाणी ॲड केला जात असतो. आणि हा जो प्रोव्हिटॅमिन ए तर याच्यामध्ये जो जीन यूज केला जात असतो तो जीन आहे बघा फायटोइन सिंथेसेज किंवा सिंथेज म्हणू आपण, फायटोइन सिंथेज, लायकोपिन सायक्लेज असे दोन जीन यूज केले जात असतात. कशामध्ये, राईसमध्ये. कशासाठी, फॉर प्रोव्हिटॅमिन ए. प्रोव्हिटॅमिन ए का आहे, अँटीऑक्सिडंट आहे. त्याच्यानंतर बघा विटॅमिन ई, विटॅमिन ई जो आहे, कॅनोला नावाची जी वनस्पती तर या कॅनोला नावाच्या वनस्पतीमध्ये या ठिकाणी गॅमा टोकोफेरॉल मिथिल ट्रान्सफरेज. लक्षात, गॅमा टोकोफेरॉल मिथिल ट्रान्सफरेज नावाचा जो जीन आहे तर तो कॅनोला नावाच्या वनस्पतीमध्ये इन्सर्ट केला जात असतो आणि त्याच्यापासनं कोणता अँटीऑक्सिडंट मिळवला जात असतो, व्हायटामिन ए. ओके, त्याच्यानंतर फ्लेवेनॉइड दिलेला आहे तुम्हाला. फ्लेवेनॉइड हा सुद्धा एक अँटीऑक्सिडंट आहे जो टोमॅटोमध्ये यूज केला जात असतो. जे ट्रान्सजेनिक टोमॅटो आहे तर त्याच्यामध्ये या ठिकाणी फ्लेवेनॉइड मिळवण्यासाठी
जो जीन इन्सर्टेड केला जात असतो त्या जीनचं नाव आहे बघा कॅलोन आयसोमरेज. कॅलोन आयसोमरेज नावाचा जो जीन आहे तर तो टोमॅटोमध्ये इन्सर्ट केल्यानंतर त्याच्यापासून जो विशिष्ट प्रकारचा सबस्टन्स तयार केला जातो त्याला म्हणतात फ्लेवोनॉइड, जो टोमॅटोचा फ्लेवर मेंटेन करत असतो. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा फ्रुक्टोसंट जो आहे तर हा सुद्धा या ठिकाणी लो कॅलरी असलेला एक महत्त्वाचा सबस्टन्स आहे, ज्याच्यामध्ये या ठिकाणी आपण म्हणणारे जे शुगर बीट असते, शुगर बीट म्हणजे कोणतं बीट आपण ज्याला म्हणत असतो, ब्राझीलकडचं जे बीट असते त्याला शुगर बीट म्हणतात, ज्याच्यापासून साखर तयार केली जाते बीटपासून, तर त्याला शुगर बीट म्हणतात. तर याच्यामध्ये जीन यूज केला जात असतो बघा 1 सुक्रेज फ्रुक्टोसिल ट्रान्सफरेज, 1 सुक्रेज फ्रुक्टोलिल ट्रान्सफरेज. लक्षात, याचा वापर करून या ठिकाणी लो कॅलरीज असलेला फ्रुक्टोसेंट्स तयार केला जात असतो. आणि हा जो घटक आहे फ्रुक्टोसेंट्स तर हा सुद्धा या ठिकाणी ज्या व्यक्तींना शुगरचा प्रॉब्लेम आहे अशा व्यक्तींना ही जी लो कॅलरी असलेली शुगर बीट आहे किंवा साखर आहे तर तिचा यूज केला जात असतो. त्याच्यानंतर आयर्नसाठी या ठिकाणी तुम्हाला सांगितलं आहे आयर्न फॉर्टिफिकेशन राईसचाच तुम्हाला या ठिकाणी एक उदाहरण सांगितले, ज्याच्यामध्ये जीन यूज केलं जाणार आहे फेरिटीन किंवा मेटॅलोथिओन किंवा फायटेज नावाचा जो जीन आहे यांचा वापर करून आयर्न जे तर ते राईसमध्ये इन्सर्टेड या ठिकाणी हे जे वेगवेगळे जीन आहे फेरिटीन असेल, मेटॅलोथिओन असेल किंवा फायटेज असेल तर यांचा जीनचा वापर करून राईसमध्ये या ठिकाणी इन्सर्टेड केल्यानंतर व्यक्तींमध्ये काय इन्क्रीज केलं जाणार आहे, आयर्नची कमतरता भरून काढली जाणार आहे. ओके. त्यानंतर काही असे मॉडिफिकेशन पोस्ट हार्वेस्टिंग कॅरेक्टर आहे ऑर्गॅनिझमचे, जे जेनेटिक इंजिनिअरिंग यूज करून या ठिकाणी ऑर्गॅनिझम जे किंवा जे फ्रूट्स असतील किंवा आपण म्हणणारे फूड असणारे किंवा त्या फूडचा फेवर असणारे किंवा त्या फूडला डॅमेज होण्यापासून किंवा त्या फ्रूटला डॅमेज होण्यापासून रक्षण करण्यासाठी त्या स्टोरेजचं ट्रान्सपोर्ट होत असताना त्या फूडमध्ये असलेली जी क्वालिटी तर ती डिस्टर्ब होऊ नये याच्यासाठी सुद्धा या ठिकाणी जेनेटिक इंजिनिअरिंगचा यूज केला जात असतो. याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट तुम्हाला एन्झाईम दिलेलं आहे आणि हे जे एन्झाईम आहे तर हे या ठिकाणी टोमॅटोमध्ये यूज केला जात असतो. जनरली जेनेटिक इंजिनिअरिंगची तर जेनेटिक इंजिनिअरिंग काय करत असते, एखादं फ्रूट आहे समजा त्याचं ट्रान्सपोर्ट करत असताना ते फ्रूट खराब होऊ नये किंवा व्हेजिटेबल आहे ते खराब होऊ नये याच्यासाठी या ठिकाणी आपण म्हणणारे वेगवेगळे जेनेटिक इंजिनिअरिंग मेथड यूज करून फ्रूट जे किंवा जे फूड आहे तर त्याला प्रिझर्व केलं जात असतं. बघा, इन टोमॅटो एन्झाईम पॉलीगॅलेक्टोरोनेज ब्रेक डाऊन द सेल वॉल constitute pectin leading to softening of fruit ड्युरिंग रिपनिंग. या ठिकाणी काय सांगितले, टोमॅटोमध्ये एक एन्झाईम असते, त्या एन्झाईमचं नाव आहे बघा पॉलीगॅलेक्टोरोनेज. त्या एन्झाईमचं नाव आहे, अंडरलाईन करून घ्या, पॉलीगॅलेक्टोरोनेज. हे जे एन्झाईम आहे तर हे काय करत असते, जे टोमॅटोची जी सेल वॉल आहे त्या सेल वॉलमध्ये काय असणार आहे, पेक्टिन नावाचा घटक असणार आहे आणि या पेक्टिन नावाचा घटकाला काय करणार आहे, ब्रेक करत असते. ज्याच्यामुळे काय होत असते की फ्रूट जे किंवा टोमॅटो जो आहे तर तो लवकर पिकतो. आता टोमॅटो असा या ठिकाणी व्हेजिटेबल आहे की ते लवकर खराब होऊ शकते ट्रान्सपोर्ट करत असताना. मग ही जी पिकण्याची स्थिती आहे, रिपनिंग म्हणजे पिकणे, तर ही पिकण्याची जी स्थिती तर तिला ट्रान्सपोर्टच्या दरम्यान स्लो कसं करता येईल याच्यासाठी या ठिकाणी बायोटेक्नॉलॉजिकल जे आपण म्हणणारे इंजिनिअरिंग यूज करून वेगवेगळे जीन तयार केले गेलेले आहेत. बघा पुढे आपण बघू ते. द फ्रूट आर इझिली बरीशेड अँड डॅमेज ऑन शिपमेंट. म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे, पॉलीगॅलेक्टोरोनेज जे तर ते पेक्टिनला ब्रेकडाऊन केल्यामुळे त्या टोमॅटोची जी सेल वॉल आहे ती ब्रेक होणार आणि ब्रेक झाल्यामुळे फ्रूट जे तर ते लवकर खराब होणार ड्युरिंग शिपमेंट. शिपमेंट म्हणजे या ठिकाणी आपण म्हणणार आहे ज्यावेळेस ट्रान्सफर होणार आहे त्या फ्रूटचा किंवा व्हेजिटेबलचा, तर अशा वेळेस फ्रूट जे तर किंवा व्हेजिटेबल जे तर ते खराब होणार. बघा, बाय इनहिबिटिंग द पॉलीगॅलेक्टोरोनेज बाय अँटीसेन्स जीन द टोमॅटो genetically modified tomatoes are called flavor saver tomato can remain on vine until mature and transport in solid state. या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या, पॉलीगॅलेक्टोरोनेज नावाचं जे एन्झाईम आहे
तर त्या पॉलीग्लिक्टोनेज नावाच्या एन्झाईमला एंटीसेन्स जीन जर यूज केले, म्हणजे त्या पॉलीग्लिक्टोनेजला त्या ठिकाणी अक्रियाशील करणारे जर जीन आपण या ठिकाणी यूज केले, म्हणजेच काय, तर जेनेटिकली मॉडिफाईड टोमॅटो तयार करायचा आहे. कोणता टोमॅटोची व्हरायटी या ठिकाणी बघा, फ्लेवर सेवर टोमॅटो. काय सांगितलं तुम्हाला, फ्लेवर सेवर टोमॅटो हा कोणता प्रकार आहे, जेनेटिकली मॉडिफाईड टोमॅटोचा प्रकार आहे. आणि या टोमॅटोचा प्रकारामध्ये काय सांगितले तुम्हाला, टोमॅटो जशाला तसा राहतो किंवा ड्युरिंग ट्रान्सफर स्टेट, म्हणजे ज्यावेळेस आपण त्या टोमॅटोला एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर नेणारे, समजा मार्केटला नेणारे किंवा दुसऱ्या देशात नेणारे, अशा वेळेस हा जो टोमॅटो आहे तर हा ॲज इट इज वाईन स्टेट म्हणू आपण किंवा अंटिल वाईन म्हणू आपण, म्हणजे जी ओरिजिनल स्थिती आहे त्याची सेम त्याच स्थितीमध्ये राहणार. पॉलीग्लिक्टोनेज एन्झाईम जे तर त्याला कमी क्रियाशील करणार, ज्याच्यामुळे पिकण्याची स्थिती जी तर ती स्लो होऊन जाते. कशामुळे, जेनेटिकली मॉडिफाईड टोमॅटोचं व्हरायटी आपण जर यूज केली तर, कोणती, फ्लेवर सेवर टोमॅटो. ओके. त्यानंतर बघा, काही प्लांट ॲज अ फॅक्टरी आपण म्हणू शकतो की काही अशा वनस्पती असतात की ज्या या ठिकाणी फॅक्टरीजमध्ये वेगवेगळे घटक मिळवण्यासाठी यूज केले जात असतात, जसं टू प्रोड्यूस बायोकेमिकल ऑर वॅक्सिन, दॅट इज बायोफार्मास्युटिकल्स. Plants potentially factories as a bioreactor for high value of biochemicals such as starch, sugar, lipid, protein products, fine chemical, perfumes and adhesive compound, as well as industrial lubricant, biodegradable plastic, even renewable energy crop to replace फॉसिल फ्यूल. या ठिकाणी काय सांगितले तुम्हाला, भरपूर अशा जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट्स आहेत. हे जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट्स या ठिकाणी आपण सांगू शकतो बायोकेमिकल्स तयार करण्यासाठी यूज केले जात असतात, वेगवेगळे वॅक्सिन तयार करण्यासाठी यूज केले जात असतात, किंवा फॅक्टरीजमध्ये बायो रिॲक्टर म्हणून त्यांचा वापर केला जात असतो, किंवा इंडस्ट्रीयल लुब्रिकंट त्या ठिकाणी तयार करण्यासाठी या जेनेटिकली मॉडिफाईड प्लांटचा यूज केला जाणार आहे, किंवा आपण म्हणणारे स्टार्च, शुगर, लिपिड, प्रोटीन हे प्रोडक्ट मिळवण्यासाठी या ठिकाणी या बायोकेमिकल आपलं टेक्नॉलॉजीचा यूज केला जाणार आहे, ज्याच्यामध्ये जेनेटिक इंजिनिअरिंग यूज करून प्लांट जे तर ते काय केलेले आहे, जेनेटिकली मॉडिफाईड केलेले. परफ्युम्स तयार करण्यासाठी किंवा अडेसिव्ह कंपाऊंड असेल, किंवा आपण म्हणणारे या ठिकाणी प्रोटीन्स असतील, हार्मोन्स असतील, अँटीबॉडीज असतील, तर हे वेगवेगळे घटक आयसोलेट करण्यासाठी आपण जेनेटिकली मॉडिफाईड प्लांटचा यूज करत असतो, ज्याला आपण ट्रान्सजेनिक प्लांट असं सुद्धा म्हणू शकतो. ओके. बघा, ह्युमन ग्रोथ हार्मोन विथ द जीन इन्सर्टेड इन टू क्लोरोप्लास्ट DNA ऑफ टोबॅको प्लांट. या ठिकाणी काय सांगितलं आहे तुम्हाला, ह्युमन ग्रोथ हार्मोन जो आहे तर तो मिळवण्यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी ट्रान्सजेनिक प्लांट म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड प्लांटचा यूज करू शकतो. याच्यामध्ये काय केलेलं असणार आहे, जे टोबॅकोचं प्लांट आहे तर त्या टोबॅकोचा प्लांटचा जो क्लोरोप्लास्ट आहे तर त्याच्यामध्ये जेनेटिकली मॉडिफाईड जो जीन आहे तर तो इन्सर्टेड केला जात असतो. त्याच्यानंतर बघा, ह्युमनाइज अँटीबॉडी अगेन्स्ट सच इन्फेक्शन अगेन्स्ट द HIV, रेस्पिरेटरी सिन्सिटियल व्हायरस, हार्पेक्स, सिम्प्लेक्स व्हायरस अँड दे कॉज द कोल्ड शोर. या ठिकाणी काय सांगितले तुम्हाला, वेगवेगळे जे व्हायरल इन्फेक्शन आहे तर त्यांच्यावर अँटीबॉडी तयार करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी ट्रान्सजेनिक प्लांटचा वापर केला जाणार आहे. मग हे या ठिकाणी आपण म्हणणारे वेगवेगळे व्हायरल इन्फेक्शन असतील, जसं HIV ज्याला आपण या ठिकाणी ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस म्हणत असतो, रेस्पिरेटरी सिन्सिटियल व्हायरस असेल, किंवा हार्पेक्स सिम्प्लेक्स व्हायरस असणारे, यांच्यामुळे काय घडून येत असते, कोल्ड शोर घडून येत असते, म्हणजे थंडी ताप वगैरे आपल्याला जाणवत असतो. तर हे घटक जे किंवा आपण म्हणणारे HIV व्हायरसचं इन्फेक्शन कमी करण्यासाठी असेल, रेस्पिरेटरी सिन्सिटियल व्हायरसचं इन्फेक्शन कमी करायचं असेल, तर अशा वेळेस आपल्याला आपल्या शरीरामध्ये या ठिकाणी अँटीबॉडीज तयार करावे लागत असतात. न या अँटीबॉडीज या ठिकाणी आपण जेनेटिकली मॉडिफाईड प्लांटचा वापर करून तयार करू शकतो. त्याच्यानंतर प्रोटीन अँटीजन टू बी यूज इन अ वॅक्सिन, फॉर एक्झाम्पल पेशंट स्पेसिफिक अँटी लिम्फो वॅक्सिन. या ठिकाणी तुम्हाला सांगितले अँटी लिम्फोमा वॅक्सिन ज्याला आपण म्हणत असतो, विशिष्ट प्रकारचे प्रोटीन्स जे ॲज अ अँटीजन म्हणून या ठिकाणी तयार केले जाणारे, जनरली जो कॅन्सर असतो तर त्या कॅन्सरचं वॅक्सिन म्हणून सुद्धा या ठिकाणी ट्रान्सजेनिक प्लांटचा यूज केला जात असतो. ट्रान्सजेनिक प्लांटला जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट असं सुद्धा म्हणत असतात. या ठिकाणी बघा,
अँटी लिम्फोमा जो आहे, तर अँटी लिम्फोमा हा सुद्धा एक कॅन्सरचा प्रकार आहे आणि या कॅन्सरचं वॅक्सिन तयार करण्यासाठी आपण जे जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट आहे तर त्याचा यूज करत असतो. त्याच्यानंतर बी लिम्फोमास किंवा बी सेल लिम्फोमास म्हणू आपण, तर त्याचे क्लोन्स ऑफ मॅलिग्नंट बी सेल म्हणजे बी लिम्फोसाईट म्हणत असतो आपण त्याला. तर त्या एक्सप्रेसिंग करण्यासाठी अँटीबॉडीच्या मॉलिक्यूलच्या सरफेसवर एक्सप्रेसिंग करण्यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी जेनेटिकली मॉडिफाईड प्लांटचा यूज करू शकतो. ओके, त्याच्यानंतर करंटली मेनी नोवेल प्रोडक्ट्स हॅज बीन कमर्शियली एक्सप्लॉयटेड फॉर प्रोडक्शन ऑफ such as super glue produced by tobacco plant with gene encoding for powerful adhesive proteins enabled marine missiles to stick the rock. या ठिकाणी काय सांगितले तुम्हाला, वेगवेगळे नोवेल प्रोडक्ट जे, तर ते नोवेल प्रोडक्टसुद्धा या ठिकाणी कमर्शियली एक्सप्लॉयटेड करण्यात आलेले. जसं सुपर ग्लू सांगितले तुम्हाला, सुपर ग्लू जो आहे तर तो कशापासून तयार केला जात असतो, टोबॅको प्लांटपासनं. सुपर ग्लू म्हणजे काय बरं, गम डिंक म्हणतो आपण. तर हा एक विशिष्ट प्रकारचा ग्लू असणार आहे. जनरली हा एक अडेझिव्ह प्रोटीन आहे जो मरीन मिसल्स जे असतात तर ते रॉकला चिटकण्यासाठी याला तयार करत असतात. आता मरीन मिसल्स म्हणजे काय, तर या ठिकाणी आपण म्हणणारे समुद्रात राहणारे जे जलचर प्राणी, तर ते रॉकला अटॅच राहण्यासाठी हा ग्लू तयार करत असतात. आणि हा जो ग्लू आहे तर याला या ठिकाणी कमर्शियली स्पेशल व्हॅल्यू आहे. आणि हा जो बायोलॉजिकल ग्लू आहे तर या बायोलॉजिकल ग्लूचा वापर म्हणजे या ज्या सुपर ग्लूचा वापर जो आहे तर तो सर्जरीचा वेळीस केला जात असतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीची सर्जरी केली तर ती सर्जरीमध्ये त्या ठिकाणी जी त्वचा आहे तर ती चिटकवण्यासाठी या ग्लूचा वापर केला जाणार आहे. त्याच्यानंतर ट्रान्सजेनिक प्लांट कंटेन ऑइल जीन फ्रॉम मरीन अल्गी. या ठिकाणी ट्रान्सजेनिक प्लांट जे, तर या ट्रान्सजेनिक प्लांट्समध्ये काय असणार आहे, ऑइल जीन असणारे. कशापासून मिळवलेले असणारे हे जीन, मरीन अल्गीपासनं. प्रोड्यूस ऑइल दॅट आर न्यूट्रिशनल व्हॅल्यू सिमिलर टू कॉड लिव्हर ऑइल. आता या ठिकाणी काय सांगितलं आहे तुम्हाला, जसं फिशमध्ये आपण कॉड लिव्हर ऑइल आयसोलेट करत असतो, बरोबर आहे. मग हे कॉड लिव्हर ऑइलसारखंच आपल्याला जर समजा न्यूट्रिशनल व्हॅल्यू असलेलं ऑइल तयार करायचं असेल तर अशा वेळीस आपण या ठिकाणी मरीन अल्गीचा वापर करू शकतो, जेणेकरून या ठिकाणी जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम किंवा प्लांटचा वापर करून आपण या ठिकाणी काय करतो आहे, ऑइल तयार करतो आहे. त्याच्यानंतर बघा, प्लांट दॅट विल प्रोड्यूस अँटी मलेरियल ड्रग्स. या ठिकाणी जे ट्रान्सजेनिक किंवा आपण जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट असणारे तर ते काय तयार करणारे, अँटी मलेरियल ड्रग्स जे, तर ते या ठिकाणी आर्टिमिसिनम दिलेलं आहे तुम्हाला. आर्टिमिसिनम जे, तर ते या ठिकाणी अँटी मलेरियल ड्रग्स आहे आणि हे सुद्धा जेनेटिकली मॉडिफाईड जे प्लांट्स आहे त्याच्यापासून तयार केलं जात असते. इम्पॉर्टंट पॉईंट व्यवस्थित लक्षात घ्या. त्याच्यानंतर जेनेटिक इंजिनिअरिंग जी, दॅट ऑप्टिमम पॉपी टू प्रोड्यूस मोर पॉवरफुल पेन किलर्स. या ठिकाणी पॉपी हे एक आपण म्हणणारे जसं इन्हलन्स आहे म्हणू आपण याला, जसं चरस गांजाचं झाड असते त्याचा प्रकारे हा या ठिकाणी पॉपी. याच्यामध्ये या ठिकाणी इफेक्टिव्ह पेन किलर तयार केला जात असतो. म्हणजे हे जे चरसचं झाड असते तर याचा एक प्रकारचा या ठिकाणी याच्यामध्ये इन्हेलिसन प्रॉपर्टी असल्यामुळे ॲज अ पेन किलर म्हणून या प्लांटचा यूज केला जात असतो. म्हणजे वेदना कमी करण्यासाठी या ठिकाणी पॉपी प्लांटचा यूज केला जाणार आहे. लक्षात, याच्यामध्ये हेरोईन, कोकीन याचे गुणधर्म आपल्याला पाहायला मिळत असतात पॉपी प्लांट्समध्ये. त्याच्यानंतर काही ट्रान्सजेनिक प्लांट जे, तर ते इडिबल वॅक्सिनसुद्धा तयार करत असतात. जनरली हे जे वॅक्सिन आहे, अल्टर प्लांट कॅन प्रोव्हाइड प्रोटेक्शन अगेन्स्ट द इन्फेक्शियस डिसीज. वेगवेगळे प्रादुर्भाव करणारे जे आजार आहे तर त्या आजारांपासून संरक्षण करण्यासाठी हे जे ट्रान्सजेनिक प्लांट आहे तर ते मदत करत असतात आणि विशिष्ट प्रकारचं त्यांच्यापासून वॅक्सिन तयार केलं जात असते. प्लांट प्रोडक्ट ॲक्टिंग अ वॅक्सिन दॅट आर inexpensive to produce and thus it can easily be made अवेलेबल इन डेव्हलपिंग कंट्री. या ठिकाणी काय सांगितलं आहे, जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट जे त्याच्यापासून जे वॅक्सिन तयार केलं जाणार आहे तर ते कसं असणार आहे, इनएक्सपेन्सिव्ह म्हणजे स्वस्त. लक्षात, ज्याच्यामुळे काय होणार आहे, जे विकसित राष्ट्र जे तर ते इझिली ते वॅक्सिन जे तर ते तयार करत असतात. बघा, जेनेटिक इंजिनिअरिंगचा यूज करून पोटॅटो असेल, टोमॅटो असेल, बनाना, सोयाबीन, अल्फाल्फा किंवा सिरियल्स असतील तर मोस्ट कॉमन फूड जे
तर ते याच्यापासनं विशिष्ट प्रकारचे इडिबल वॅक्सिन जे तर ते तयार केले जात असतात आणि हे जे वॅक्सिन आहे तर हे मॅनकाइंडसाठी यूज केले जात असतात. ओके, थँक्यू.